धन्यवाद महेश. आपण सर्वांनी ही कविता ऐकलीच असेल. नन्ही चीटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कभी हार नहीं होती. हे आम्ही आत्तापर्यंत फक्त कवितेतच ऐकत होतो, आज पहिल्यांदा समोर बघतोय. थँक्यू महेश. यानंतर आदित्य रत्नपारखी. तिसऱ्या अटेम्प्टमध्ये भारतात 257वा रँक, BE कॉम्प्युटर सायन्स. ऑप्शनल होता जॉग्रफी. मूळचे नाशिकचे असलेले आदित्य यांनी आपल्याकडे प्रिपरेटरी कोर्स केला आहे. यांचा विषय आहे MCQ, तंत्र, सराव आणि सोडविण्याची पद्धत. त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाची सुरुवात करावी. आदरणीय व्यासपीठ, इथे जमलेले माझे सहकारी आणि मित्रमैत्रिणी, माझा विषय आहे की MCQs कसे सोडवावे. मी खूप मुलं असे बघितले आहेत की ज्यांची खूप जास्त चांगला अभ्यास होता त्यांचा, पण फक्त प्रिलिम निघाली नाही म्हणून त्यांना मेन्स देता येत नाही आणि त्यांचं फायनल लिस्टमध्ये नाव येत नाही आहे. महेश खूप ज्वलंत उदाहरण आहे खरंच याचं. एकदम तगडा अभ्यास, पण काही कारणाने 1-2 मार्काने प्रिलिम्स हुकते आणि चान्स मिळत नाही. त्यांना चान्स मिळाला आणि त्यांना संधीचं सोनं केलंच आहे. सो प्रिलिम्स खूप जास्त इम्पॉर्टंट पार्ट आहे तुमच्या सगळ्यांच्या प्रिपरेशनमधला. तर UPSC किंवा MPSCची जी एक्झाम पॅटर्न आहे त्यात प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू या 3 गोष्टी असतात. फर्स्ट स्टेज प्रिलिम्स, याचा फॉर्म प्रिलिम्स देण्यासाठी 10 लाखच्या आसपास मुलं फॉर्म भरतात. त्यातले ॲक्च्युली 4 ते 5 लाख मुलं एक्झाम द्यायला येतात आणि त्यातनं मेन्ससाठी 15 ते 16 हजार इतके विद्यार्थी सिलेक्ट होतात. सो प्रिलिम्स ही सिलेक्शनची नसून एलिमिनेशनची एक्झाम आहे. UPSCला नॉन सिरियस कॅन्डिडेट्स गाळायचे आहेत म्हणून त्यांनी प्रिलिम्स ठेवलेली आहे. सो त्यासाठी एकदम फॅक्च्युअल अभ्यास हा इम्पॉर्टंट असतो आणि तेच तुमचं MCQsमधनं टेस्ट केलं जातं. UPSC प्रिलिम्समध्ये जनरल स्टडीज आणि CSAT असे 2 पेपर्स आहेत. पहिल्यांदा आपण जनरल स्टडीजवर फोकस करू. जनरल स्टडीजमध्ये 2 तासाचा पेपर आहे आणि त्याच्यात 100 प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्नाला इक्वल मार्क्स आहेत, 2 मार्क प्रत्येक प्रश्नासाठी. बऱ्याचदा पेपर सोडवताना कसं होतं, आपण एखाद्या अवघड प्रश्नावरून अडकतो आणि आपला इगो हर्ट होतो. आपण कधी ती वाचलेली असते कन्सेप्ट, पण आपल्याला नेमकं त्यावेळेस तिथे आठवत नसतं. तिथे आपण काय करतो की हा प्रश्न सोडवून झाल्याशिवाय मी पुढे जाणारच नाही आणि त्याच्यात आपण 5 मिनटं वाया घालवतो. सो तुम्ही जयकांत शिकरे नाही आहे त्यामुळे तुमचा इगो हर्ट देऊ नका. पुढच्या क्वेश्चनकडे लगेच वळा, कारण अल्टिमेटली सगळ्यांना इक्वल कॅरी करतात मार्क्स. त्यामुळे अल्टिमेटली तुमचा स्कोअर हा मॅटर करतो. कोणी तुम्हाला विचारणार नाही की तुम्हाला अवघड प्रश्न आला नाही का तुमचा सोपा प्रश्न चुकला आहे. त्यामुळे एखादा येत नसलेल्या प्रश्नावर जास्त वेळ वाया न घालवता त्याला सोडून देणं हे कधी योग्य असतं. एक लक्षात ठेवा, एखादा प्रश्न तुमच्यासाठी अवघड आहे ना, तो सगळ्यांसाठीच अवघड असतो. कारण इतका सिन्सिअरली अभ्यास केल्यानंतरही एखादा क्वेश्चन जमत नसेल तर त्या क्वेश्चनमध्येच प्रॉब्लेम आहे असं म्हणून पुढे जायचं. सगळ्यांनी विचारलं की एक प्रिलिममध्ये अटेम्प्ट किती असावा. तर अटेम्प्ट हा नेहमी क्वेश्चन पेपरच्या डिफिकल्टीवर ठरतो. जर एक्झाम सोपी असेल तर सगळ्यांनाच चांगले क्वेश्चन्स जाणार आहेत, त्यामुळे अटेम्प्ट सगळ्यांचाच वाढणार आहे. मागच्या वर्षीचं मेरिट होतं 116, त्याच्या मागच्या वर्षीचं मेरिट होतं 107, याही वर्षीचं मेरिट 105च्या आसपास येईल असं अंदाज आहे. सो तुमचा अटेम्प्ट असा ठेवा की तुमचे मार्क नेहमी 110-120 या दरम्यान येतील. सो मिनिमम 80 to 85चा अटेम्प्ट असावा. त्यात परफेक्ट असणाऱ्या क्वेश्चन्सची संख्या कमी असते, कारण इन अ गो आपण जेव्हा पेपर सोडवतो तेव्हा संपूर्ण माहिती असलेले प्रश्न खूप कमी असतात. बरेचसे असे प्रश्न असतात ज्याच्यावर आपण विचार करतो, काहीतरी लॉजिक लावतो आणि त्याचं उत्तर काढतो. सो अटेम्प्ट 80 to 85 ठेवला हा सेफ अटेम्प्ट मला वाटतो. खूप जास्तही अटेम्प्ट केला तर तुम्ही निगेटिव्हमध्ये नक्कीच खालती याची शक्यता असते आणि कमी अटेम्प्ट असेल तर तुम्ही त्या लेवलपर्यंत पोहोचूच शकणार नाही. त्यामुळे एक डिसेंट अटेम्प्ट असावा आणि हा अटेम्प्टही डिफिकल्टीनुसार बदलतो, त्यामुळे त्याचा एक आकडा असा ॲक्सेस नाही आहे. UPSCच्या प्रिलिममध्ये 4 सेट्स असतात, A, B, C, D.
सो तुम्ही जेव्हा पेपर तुमच्या हातात येईल तेव्हा पहिलंच पान वाचून तुम्ही ठरवू नका की पेपर डिफिकल्ट आहे का इझी आहे. कारण मे बी तुमच्या सेटला खूप सोपे प्रश्न आले असतील पहिल्यांदा, त्यामुळे तुम्हाला वाटतं पेपर खूप सोपा आहे. सो एक्साइटमेंटमध्ये येऊन आपण आन्सर्स धडाधड मार्क करायला सुरुवात करतो आणि आपल्याला नंतर कळतं की नंतरचे जे क्वेश्चन्स आहेत ते इतके डिफिकल्ट आहे की तुमची सगळी एनर्जी डाऊन होऊन जाते, तुम्हाला टेन्शन यायला लागतं आणि त्या प्रेशर अंडर तुम्ही चांगले परफॉर्म नाही करू शकत. त्याच्या विरुद्ध केस असते की पहिलेच क्वेश्चन्स इतके टफ आले की तुमचा पहिलेच मोराल डाऊन झाला आणि त्यानंतर तुम्ही अटेम्प्ट नाही करू शकत आहे. इझी क्वेश्चन्ससुद्धा चुकतात अशा वेळेस आणि ओव्हरऑल स्कोअर कमी होतो. सो एकदा तुम्ही पूर्ण पेपर चालल्यानंतर तुमचा अटेम्प्ट किती झाला आहे, तुम्हाला परफेक्टली माहिती असलेली उत्तरं किती आहे याची संख्या बघून तुम्ही पेपरची डिफिकल्टी लेवल ठरवा. आधीच ठरवून मॉरल डाऊन होऊ देऊ नका. MCQs कसे सोडवायचे याचे काही तंत्र आहे. सगळ्यात महत्त्वाचं तंत्र आहे म्हणजे एलिमिनेशन मेथड. UPSCला 4 बहुपर्यायी प्रश्न ऑप्शन्स असतात. या ऑप्शन्समध्ये एक उत्तर आहे जे बरोबर असणारच आहे. सो तुम्हाला जर का बरोबर उत्तराकडे जाता येत असेल तर खूपच चांगलं, कारण तो प्रश्न तुम्हाला माहिती आहे आणि तुम्हाला त्याचं उत्तरही माहिती आहे. पण बऱ्याचदा असं होतं की 2 ऑप्शन्समध्ये कन्फ्युजन आहे, 3 ऑप्शन्समध्ये कन्फ्युजन आहे, कुठला असेल सांगता येत नाही. इथे एलिमिनेशन टेक्निक वापरायला मदत होते. याचं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की हाय टेम्परेचर आणि हाय रेनफॉल असा आपल्याला कुठे सापडतो असा प्रश्न आल्यानंतर 4 ऑप्शन्स आले, टुंड्रा, तैगा, ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट आणि टेम्परेट फॉरेस्ट. तर हाय टेम्परेचर हे आपल्याला वरच्या भागात म्हणजे टुंड्रा आणि तैगा इथे सापडतच नाही. ही जरी तुम्हाला फॅक्ट माहिती असेल तरी तुम्ही 2 ऑप्शन्स एलिमिनेट करू शकतात. सो उरलेल्या 2 पैकी तुम्हाला एक चूज करायचा आहे. दरवेळेस उत्तर सापडेलच किंवा तुम्हाला माहिती असेलच असं नाही, पण तुमची प्रोबॅबिलिटी आन्सर द्यायची 25% आता 50% आलेली आहे. त्यामुळे 3-4 प्रश्न असे असतील तर तुमचे 2 उत्तरं तरी त्यातली बरोबर यायची शक्यता खूप वाढते. त्यामुळे एलिमिनेशन मेथड ही खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. हे सरळ प्रश्न झाले. काही प्रश्न असे असतात ज्याच्यात मॅच द पेअर्स असतात. तुम्हाला एखादी जरी पेअर माहिती असेल की हां ही बरोबर आहे, त्याचा ऑप्शन जर का तुम्ही शोधला तरीसुद्धा काही ऑप्शन्स एलिमिनेट व्हायला मदत होते. किंवा 2 स्टेटमेंट्स दिले, याच्यातलं कुठलं स्टेटमेंट बरोबर आहे, ओनली 1, ओनली 2, बोथ किंवा नन असे जेव्हा ऑप्शन्स असतात, तुम्हाला याच्यातलं एखादं स्टेटमेंट जेव्हा कन्फर्म योग्य माहिती आहे की हां हे बरोबरच आहे, तेव्हा 2 ऑप्शन्स आपोआप कट होतात. सो एलिमिनेशन मेथडने जर का तुम्ही गेले तर तुमचे आन्सर्स बरोबर याची प्रोबॅबिलिटी नेहमीच जास्त असते. सो एलिमिनेशन मेथडचा यूज करा. एक्झाममध्ये बऱ्याचदा असं होतं की एखादी कन्सेप्ट आपण वाचलेली असते पण वेळेवर आठवत नसते. तिथे आपण खूप जास्त पॅनिक होतो की हे मला का आठवत नाही आणि ती कन्सेप्ट आठवण्यापेक्षा का आठवत नाही याच्यावरच आपण जास्त विचार करतो आणि आपला वेळ वाया घालवतो. सो अशा वेळेस तुम्ही शांत होऊन डोळे मिटून ती कन्सेप्ट आपण कधी वाचली होती तो प्रसंग आठवायचा ट्राय करा. समजा सरांनी शिकवली होती किंवा तुम्ही पेपरमध्ये वाचली होती किंवा कुठल्या नोट्समध्ये वाचली होती किंवा मित्रांसोबत किंवा मैत्रिणींसोबत डिस्कस केली होती, तो प्रसंग जर तुम्हाला आठवला ना ती कन्सेप्ट आपोआप रिकॉल व्हायला सुरुवात होते. सो इंट्रोस्पेक्शन आणि रिकॉल ही खूप जास्त इम्पॉर्टंट टेक्निक आहे वाईल सॉल्विंग प्रिलिम्स. बऱ्याचदा असं होतं की प्रिलिम्समध्ये काही क्वेश्चन्स असतात त्याची उत्तरं आपल्याला पेपरमध्येच सापडतात. म्हणजे एखादा प्रश्न असं झालेलं UPSCच्या पेपरमध्ये UPSCने विचारलं होतं की एक स्टेटमेंट दिलं होतं की ह्या वर्षाची नैरोबी कॉन्फरन्स झाली होती WTOची नैरोबीमध्ये. त्या क्वेश्चनचं तुम्हाला उत्तर माहिती नसेल, पण पुढच्या काही क्वेश्चनमध्ये त्यांनी डायरेक्ट विचारलं होतं की ह्या वर्षी झालेल्या नैरोबी कॉन्फरन्समध्ये काय झालं होतं हे सांगा. आता ती पेपर सेटरची चूक होती आणि तुमच्यासाठीचा फायदा होता. सो इट हॅपन्स. सो अगदी बरोबर उत्तर माहीत नसेल तर ते मेन आन्सर शीटवर मार्क करू नका, तो प्रश्न सोडून द्या. पूर्ण पेपर झाल्यानंतर त्या प्रश्नाकडे वळा. बऱ्याचदा असं होतं की स्टार्टिंगला आपण त्या एक्झाम मोडमध्ये नसतो, आपण बाहेरून येऊन सरळ आपल्यासमोर पेपर पडलेला असतो. सो आपला माइंडसेट खूप वेगळा असतो. एकदा एक्झाम मोडमध्ये गेल्यानंतर न येणारे प्रश्नसुद्धा हळूहळू रिकलेक्ट व्हायला सुरुवात होते आणि तेही सॉल्व्ह करू शकतो आपण. काही कीवर्ड्स असतात. आता इकडे UPSCमध्ये फक्त इंग्लिश आणि हिंदीमध्ये पेपर असतो. सो आय एम अज्युमिंग की सगळे इंग्लिशमध्येच पेपर देतील. तर ॲब्सोल्युटली, ऑलवेज, नेवर, ड्रॅस्टिकली असे एक्स्ट्रीम जे वर्ड्स असतात आणि त्यांच्याशी असोसिएटेड जे ऑप्शन्स असतात ते जनरली चुकीचे असतात. असं नेहमीच असतं असं नाही,
पण ते चुकीची अशी शक्यता जास्त असते. आता याचं मी एक एक्झाम्पल 2016लाच आलेल्या प्रिलिमचं हे देऊन सांगतो. यावर्षी GST गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्सवर UPSCमध्ये प्रश्न होता. त्यात त्यांनी एक ऑप्शन असा दिला होता की इट विल ड्रास्टिकली रिड्यूस द करंट अकाउंट डेफिसिट ऑफ इंडिया. तर एक नुसता ॲक्ट इम्प्लिमेंट केल्याने हे असं होणार आहे का हे आपल्याला माहिती पाहिजे. ड्रास्टिकली रिड्यूस म्हणजे संपूर्णपणे आपलं करंट अकाउंट डेफिसिट कमी होणार. तर हा ऑप्शन या ड्रास्टिकली शब्दामुळे चुकीचा ठरतो. नंतर त्याचाच दुसरा ऑप्शन होता की इट विल इनॉर्मसली इन्क्रीज द साईज ऑफ ॲन इंडियन इकॉनॉमी. म्हणजे एका टॅक्स जर का हे होत असतं तर हे आपण कधीच इम्प्लिमेंट केलं असतं. सो हे इनॉर्मसली ड्रास्टिकली हे शब्द जेव्हा असतात तेव्हा बी कॉशियस. तो ऑप्शन नीट वाचा, थोडं लॉजिक लावा, कॉमन सेन्स अप्लाय करा. तुम्ही आत्तापर्यंत जितक्या गोष्टी वाचल्या आहेत त्या सगळ्या तिकडे अप्लाय करा आणि तुम्हाला बरोबर उत्तर नक्कीच मिळेल. सो जेव्हा 3-4 स्टेटमेंट्स असतात तेव्हा असे स्टेटमेंट्स एलिमिनेट करून ऑप्शन्सकडे जाणं कधी योग्य असतं, कारण त्याने तुम्हाला बरोबर उत्तर सापडायची शक्यता जास्त असते. सो इन्स्टेड ऑफ गोईंग फॉर अ राईट आन्सर ट्राय टू एलिमिनेट द रॉंग आन्सर्स, की तुम्हाला बरोबर उत्तर बरोबर मिळूनच जाईल. क्वेश्चन्समध्ये शब्दांचा खेळ खूप जास्त होतो. 3 स्टेटमेंट्स दिले असतात आणि खालती दिलेलं असतं की विच वन ऑफ देम इज नॉट करेक्ट. आपण तो नॉट वाचतच नाही आणि करेक्ट मिळून 1 and 2 असं मिळून आन्सर दिलं किंवा जे काय असेल ते उत्तर दिलं. आपल्याला वाटलं असतं की आपलं उत्तर बरोबर येतो, घरी येऊन चेक करतो आणि ते उत्तर चुकीचं निघतं आणि मग तेव्हा आपण डोक्याला हात मारतो की अरे हा नॉट मी का वाचला नाही तेव्हा. सो केअरफुली रीड द क्वेश्चन. जे काही शब्द दिले आहेत आणि त्याच्यानंतर ॲक्च्युअल प्रश्न काय विचारला आहे हे दोन्ही तुम्ही नीट टॅली करा आणि त्याच्यानंतरच ठरवा. सो मागच्या वर्षी एक क्वेश्चन होता की विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट द मेंबर ऑफ शांघाय कोऑपरेशन. तर नॉट हा शब्द जर का तुम्ही वाचला नसेल तर तुमचं उत्तर चुकणारच आहे. मग शांघाय कोऑपरेशनची तुम्हाला हिस्ट्री माहिती असू दे, इकॉनॉमी माहिती असू दे किंवा त्याच्या सगळ्या गोष्टी माहिती असल्या तरी अल्टिमेटली काय झालं, तुमचं उत्तर चुकलं आणि तुम्हाला प्रिलिमचा स्कोर कमी आला. सो अशा गोष्टी टाळा शक्यतो. त्यानंतर 2 तास तुम्हाला पेपर असतो सॉल्व करायला. 120 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सोडवायचे असतात. तर आय वुड सजेस्ट की जे येत आहेत तेवढे क्वेश्चन्स पहिले सॉल्व करा 100 पैकी. सो गो थ्रू द होल पेपर इन फर्स्ट 1 hour आणि ट्राय टू सॉल्व ॲज मेनी क्वेश्चन्स ॲज यू कॅन ज्यांची तुम्हाला कम्प्लिटली आन्सर्स माहिती आहेत. त्याच्या तुम्ही जर का अभ्यास केला असेल आणि तुम्हाला 100 पैकी 50 क्वेश्चन्सची उत्तरं सापडलीत पहिल्या गोमध्ये, तर तुम्ही असं विचार करू शकता की हां माझी पेपरची लेवल खूप डिफिकल्ट नाही आहे, खूप इझी पण नाही आहे, 50 क्वेश्चन इज अ डिसेंट स्कोर. पण त्याच्यानंतर जर का तुम्ही फर्स्ट गोमध्ये तुम्हाला 30 आणि 35 असे येत असतील क्वेश्चन्सचे आन्सर्स, तर तुम्ही असं समजू शकता की पेपर हा डिफिकल्ट लेवलचा आहे. सो 120 म्हणजे 110 ते 120 ही जर का तुम्ही विंडो टार्गेट करत असाल तर तुमचे 60 ते 65 मिनिमम करेक्ट येणंच आहे. तर तुम्ही फर्स्ट गोमध्ये परफेक्ट आन्सर्स किती लिहिता ह्यावर कळतं की तुम्हाला किती तुक्के मारायचे, किती लॉजिकल गेसेस करायचे, किती ब्लाइंड गेसेस करायचे आहेत. आय वुड सजेस्ट की ब्लाइंड गेसेस करू नका, कारण त्याची प्रोबॅबिलिटी खूप कमी आहे उत्तर येण्याची आणि मग निगेटिव्हमध्ये जाता आणि येणारा स्कोरसुद्धा गंडायची शक्यता जास्त असते. सो डोंट गो फॉर ब्लाइंड गेसेस. फर्स्ट गो, सेकंड गो आणि थर्ड गो इफ टाईम परमिट्स. अशा याच्यात तुम्ही जर का प्रिलिमचा क्वेश्चन पेपर सॉल्व केला तर त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. CSATमध्ये 2 तासात 80 प्रश्न सोडवायचे असतात. CSAT हा फक्त क्वालिफाईंग नेचरचा असल्यामुळे त्याच्यात फक्त 33% मार्क्स तुम्हाला मिळवायचे आणि ते मिळवणं खूप अवघड नाही आहे जर का तुम्ही CSATची प्रॅक्टिस केली असेल तर. सो तिथे टाईम मॅनेजमेंटचा इश्यू येतो. क्वांट, रिझनिंग आणि कॉम्प्रिहेन्शन ह्याच्यासाठी किती टाईम अलॉट करायचा, कोणासाठी कसं, तुमची स्ट्रेंथ काय, काहींची स्ट्रेंथ कॉम्प्रिहेन्शन असते, काहींची स्ट्रेंथ क्वांट असते, काहींची स्ट्रेंथ रिझनिंग असते. सो नो युअर स्ट्रेंथ्स आणि त्याचा एकही प्रश्न चुकणार नाही ह्याच्याकडे जास्त भर द्या, कारण अल्टिमेटली तुम्हाला फक्त 33% मार्क्स म्हणजे 67 मार्क मिळून क्वालिफाय व्हायचे. त्याच्यात मग त्याच्यापुढे तुम्हाला 190 जरी असले काय किंवा 68 असले का काही फरक पडत नाही. बट हॅव्हिंग अ डिसेंट स्कोर इज ऑलवेज गुड. काठावर असलेलं टेन्शन असतंच की होईल का नाही. माझे खूपसे फ्रेंड्स असे आहेत की GSचा स्कोर त्यांनी क्वालिफाय केलेला आहे, कट ऑफच्या वर मार्क्स आहेत, बट जस्ट बिकॉज दे कुडंट क्वालिफाय द CSAT 67 मार्क मिळू शकले नाही म्हणून त्यांना चान्स मिळाला नाही मेन्स द्यायचा. सो CSATला खूपही लाईटली घेऊ नका. फोकस ऑन CSAT. 15-20 दिवसांचं प्रिपरेशन जर बेसिक तुमचं चांगलं असेल तर इट वुड सफाईज. परीक्षेचा म्हणजे प्रिलिमचा सराव कसा करावा
तर आपले पेपर 2 पेपर्स असतात, एकाच दिवशी होतात. 9:30 ते 11:30 मध्ये GSचा पेपर होतो आणि 2:30 ते 4:30 ह्याच्यात आपला CSATचा पेपर होतो. सो तुम्ही जेव्हा सराव करणार आहात तेव्हा तुम्ही जी कुठली टेस्ट सिरीज चूज कराल त्याचा GSचा पेपर ह्याच वेळेस सोडवायचा ट्राय करा आणि त्याचा CSATचा पेपर त्याच वेळेस 2:30 ते 4:30 ह्या वेळेस सोडवायचा ट्राय करा. त्याने एक तुमच्या बॉडीला सवय लागते की हां, ह्या वेळेस मला पेपर सॉल्विंगच आहे, यावेळेस मी बाकी कुठलं काही करणार नाही. सो 1 महिन्याची जर का तुमची प्रॅक्टिस असेल तर इट बिकम्स अ हॅबिट. सो ॲक्च्युअल फायनल डेला तुम्ही जेव्हा एक्झामला जाल तेव्हा इट बिकम्स इझियर फॉर यू टू अडॅप्ट टू द सिच्युएशन. कारण ऑलरेडी तुम्ही रोज GSचा पेपर त्याच वेळेस सॉल्व केलेला आहे, आत्तासुद्धा तुम्हाला सेमच करायचं आहे. सो तुम्हाला त्याचं इतकं प्रेशर येणार नाही. आणि पेपर्स सोडवायचे असतील तर 2 ते 3 टेस्ट सिरीजचे जर का तुम्ही पेपर्स घेतले तर तुम्हाला त्याच्यात व्हरायटी मिळेल. फक्त व्हिजन किंवा फक्त इन्साईट किंवा बाकी फक्त युनिक असे जर का तुम्ही ठेवला तर त्या पेपर सेटरचाही एक ॲप्रोच असतो. सो असे डिफरंट ॲप्रोचेस तुम्ही ठेवले तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल पेपर सॉल्व करायला. फायनली जेव्हा तुम्ही पूर्ण अभ्यास झालेला आहे तेव्हा तुम्ही फायनल डे किंवा जजमेंट डे तुमचा असेल प्रिलिमचा, किंवा एका दिवसात ठरणार आहे की तुम्ही पुढच्या लेवलला जाऊ शकताय का तुम्हाला वर्षभर आता वाट बघायची आहे. सो हा दिवस खूप इम्पॉर्टंट असतो, ॲक्सेप्टेड. पण त्याचं किती टेन्शन घ्यावं ह्यालासुद्धा एक लिमिट आहे. टेन्शन अंडर बऱ्याच जणांचा परफॉर्मन्स डाऊन होतो आणि सराव परीक्षांमध्ये खूप जास्त मार्क असतात पण ऐन प्रिलिममध्ये मार्कच मिळत नाही. सो टेन्शन असणं खूप चांगली गोष्ट आहे, त्याने तुम्हाला नक्कीच फायदा होतो. तुम्ही जास्त हवेत जात नाही, कंट्रोल राहता. पण इतकंही बर्डन घेऊ नका की दॅट विल ॲक्ट डेट्रिमेंटल टू युअर परफॉर्मन्स. सो शांतपणे पेपर सोडवा आणि टेन्शन घेऊ नका. मन शांत असेल तर मी जसं म्हटलं की इंट्रोस्पेक्शन आणि रिकॉलला खूप जास्त मदत होते आणि त्यातनं पण क्वेश्चन सॉल्विंग इझियर होतं. दॅट्स इट. ऑल द बेस्ट टू यू.